चला आलेत का सर्वजण आले असतील तर पटकन पहिले या व्हिडिओला एक लाईक करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता फक्त याच महिलांना पैसे भेटणार। तर कोणत्या महिलांना पैसे भेटणार आहेत? ज्या महिलांचं बँक अकाउंट मी जे सांगणार आहे ते असेल त्याच महिलांना पैसे भेटणार आहेत। आता हा नवीन निर्णय घेण्यात आलेला आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात। तर खूप महत्त्वाची दमदार अपडेट आहे। लाडकी बहिणींसाठी मोठी बातमी समोर आलेली आहे। आता फक्त याच बहिणींना पैसे भेटणार आहेत। आता कोणत्या बहिणींना फक्त पैसे भेटणार आहेत त्याबद्दल सर्वात मोठी अपडेट आलेली आहे। बघा, तुम्हाला 17 तारखेला पैसे भेटणार आहेत, राईट। 17 ऑगस्ट ही तारीख लक्षात ठेवा। या तारखेला ज्यांचे फॉर्म अप्रूव्हल झाले आहेत त्यांना पैसे भेटणार अशी माहिती आली होती। परंतु आता मी तुम्हाला माहिती देत आहे की ज्या माता बहिणींचं हे खातं असेल त्यांनाच पैसे भेटतील। जरी तुमचं फॉर्म अप्रूव्हल असेल तरीही काही जणांना पैसे भेटणार नाही, जरी ही चूक झाली असेल तर कोणतं बँक अकाउंट संदर्भात मी तुम्हाला सांगत आहे ते तुम्ही नीटपणे समजून घ्या। आणि सर्व माता बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे, कारण ही माहिती जी आहे ही माहिती तुमच्यासाठी आहे, माझ्यासाठी नाही। त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। चला, काय अपडेट आहे सर्व जाणून घेऊया। सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असल्यास चॅनल नक्की सबस्क्राईब करा। हे बघा, लाडक्या बहिणींसाठी आणखीन एक गुड न्यूज। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा। बघा, देवेंद्र फडणवीस साहेबांनी मोठी गुड न्यूज पण दिली आहे। ती गुड न्यूज पण आपण बघणार आहोत। आणि कोणत्या बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपये जे आहेत जुलै आणि ऑगस्टचे, हे 3000 रुपये कोणत्या महिलांना भेटणार आहेत त्याबद्दल पण नवीन अपडेट आलेली आहे। ती नवीन अपडेट पण जाणून घ्या, ओके। जरी तुमचा फॉर्म अप्रूव्हल असेल तरी काही हे नाही की तुम्हाला पैसेच भेटतील, परंतु त्यामध्ये जरी तुमचं हे सेफ असेल तरच तुम्हाला पैसे भेटतील। तर काय सेफ असणे गरजेचं आहे त्याबद्दल सर्वात मोठे अपडेट आले आहे। पहिले आपण गुड न्यूज बघू। लाडक्या बहिणींसाठी आणखीन एक गुड न्यूज। हे बघा, काय म्हणाले देवेंद्र फडणवीस साहेब। तर बघा, देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणाले आहेत की जळगाव येथील सभेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींसाठी आणखीन एक गुड न्यूज दिली आहे। ज्यांचे अर्ज आतापर्यंत मंजूर झाले नाहीत, बघा ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे। पण हे बघा, आतापर्यंत ज्यांचे फॉर्म मंजूर झाले नाहीत त्यांचे अर्ज देखील 31 ऑगस्टपर्यंत मंजूर होतील आणि त्यांच्या खात्यातही जुलैपासून सर्व पैसे सप्टेंबरमध्ये जमा होतील। बघा, आता काही जणांचे फॉर्म अप्रूव्हल झाले आहेत, परंतु काही जणांचे अजून पण पेंडिंग इन रिव्ह्यू आहेत। तर ज्यांचे इन रिव्ह्यू किंवा पेंडिंग आहेत त्यांचे 31 ऑगस्टपर्यंत ज्यांचे फॉर्म मंजूर होतील, बघा इथे स्पष्ट त्यांनी म्हटलेलं आहे 31 ऑगस्टपर्यंत ज्यांचे फॉर्म हे मंजूर होतील, अप्रूव्हल होतील, त्यांना जे पैसे आहेत त्यांचे पैसे हे 4500 रुपये त्यांना भेटतील। म्हणजे 3 महिन्याचे पैसे भेटणार आहेत, जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरचे। मग हे जे पैसे आहेत तुम्हाला हे सप्टेंबर महिन्यात भेटतील, ओके। हे तुम्हाला बेसिक गोष्टी माहीत होत्या, तरीही गुड न्यूज दिली आहे त्यामुळे ही माहिती तुम्हाला देत आहे। कारण 31 ऑगस्टच त्यांनी ही लास्ट तारीख येथे ठेवण्यात आलेली आहे की 31 ऑगस्टपर्यंत ज्यांचे फॉर्म मंजूर होतील त्यांना सप्टेंबरमध्ये 3 हप्ते भेटणार आहेत, ओके। आता महत्त्वाची माहिती जाणून घ्या। बँक खाते आधारशी लिंक असणे आवश्यक आहे। बघा, बँक खाते जे तुमचं आहे, तुमचं बँक अकाउंट, हे बँक अकाउंट तुमचे आधारशी लिंक असणे गरजेचे आहे, तेव्हाच तुम्हाला पैसे भेटतील। हे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या कुटुंबाचे 2.5 लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न आहे अशा कुटुंबातील 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येणार आहेत। या योजनेतील आतापर्यंत 1,35,00,000 अर्ज मंजूर झाले आहेत। रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर 17 ऑगस्ट या सर्व महिलांना बँक खात्यात 3000 रुपये जमा होणार आहेत। परंतु हे लक्षात घ्या की ज्या महिलांचे, हे बघा इथे महत्त्वाची माहिती आहे, हे बघा लक्षात घ्या की ज्या महिलांचे बँक खाते आधारशी लिंक नाही अशा महिलांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार नाही। बघा, हाच महत्त्वाचा पॉईंट आहे आणि हीच ती महत्त्वाची अपडेट आहे। आता तुमचा फॉर्म जरी अप्रूव्हल असेल तरीही काही फायदा नाही। जरी तुमचं बँक अकाउंट आधारला लिंक नसेल तर तुमचे पैसे कसं काय येणार? बघा, तुमचे पैसे कसं काय येणार जरी तुमचं बँक अकाउंट जरी आधारशी लिंक नसेल तर? त्यामुळे तुमचं बँक अकाउंट जे आहे ते आधारशी लिंक असणे गरजेचे आहे, कारण तुमचे जे पैसे आहेत ते डीबीटी ओके, डीबीटी मार्फत पैसे येणार आहेत, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, ओके, या माध्यमातून तुमचे पैसे येणार आहेत। त्यामुळे तुमचं फॉर्म जरी अप्रूव्हल असेल परंतु जरी तुमचं खातं जे आहे ते आधारशी लिंक नसेल, हे बघा आधारशी लिंक नाही, तर मग तुमचे जे पैसे आहेत ते जमा होणार नाहीत। त्यामुळे तुम्ही आता चेक करून घ्या की तुमचं जे बँक अकाउंट आहे ते आधारशी लिंक आहे का ते तुम्ही बघू शकता, किंवा ज्यांना काही समजत नसेल ते बँकमध्ये जाऊन ते चेक करू शकता, ओके। जरी तुम्ही थंबवरती पैसे काढलेले असतील तर तुमचं जे आहे ते आधार लिंक आहे, ओके। तुम्ही जरी तुमच्या अंगठा देऊन पैसे जरी काढले असतील सेतूमध्ये, ओके, तर मग तुमचं सेफ आहे, तुम्हाला काही टेन्शन घेण्याची गरज नाही, बरोबर तुमचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये येऊन जाणार आहेत, काही टेन्शन घेऊ नका।
चला पुढे काय महत्त्वाची माहिती आहे, अजून पुढे महत्त्वाची माहिती आहे बरं, हीच माहिती नाही अजून महत्त्वाची माहिती आहे, त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा. हे बघा फक्त या लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार 3,000 रुपये. आता कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे येणार त्याबद्दलच समजून घ्या. आता ती ही पहिली छोटी अपडेट होती, त्यानंतर मोठी अपडेट अजून बाकी आहे. हे बघा, तर बघा अशा महिलांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार नाही ज्यांचं बँक खातं जे आहे ते आधारशी लिंक नाही. तर त्यामुळे अर्ज मंजूर झालेल्या सर्व लाडक्या बहिणींनी आपले बँक खाते आधारशी लिंक करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बघा आता वरूनच हे ऑर्डर आलेले आहेत. वरून काय ऑर्डर आलेलं आहे हे बघा, ऑर्डर वरतून आलेलं आहे बरं. हे बघा जे तुमचं बँक खातं आहे ते आधारशी लिंक करा असे वरून ऑर्डर आलेले आहेत. त्यामुळे तुमचं जे बँक खातं आहे ते लवकरात लवकर आधारशी लिंक करा जरी झालेलं नसेल तर, कारण ते जेव्हा तुम्ही कराल तेव्हाच तुमचे पैसे तुमच्या बँक खात्यात येणार आहेत, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. पुढे बघा माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी अपडेट, फक्त याच लाडक्या बहिणींनाच खात्यात जमा होणार पैसे. आता कोणत्या बहिणींना पैसे भेटणार आहेत त्याबद्दल समजून घ्या. हे बघा इथे दिलं आहे त्यांनी, जी महत्त्वाची माहिती आहे ती माहिती आपण समजून घेऊया. हे बघा इथे दिलं आहे 17 तारखेला तुमचे पैसे येणार आहेत 1500 प्रमाणे, म्हणजे जुलै आणि ऑगस्टचे 3,000 तुम्हाला भेटणार आहेत. ते काही तुम्हाला पुन्हा सांगण्याची गरज नाही. ओके, हे बघा पुढे जी महत्त्वाची माहिती त्यांनी दिलेली आहे. हे बघा इथेच तीच माहिती आहे की ज्या महिलांचे बँक खाते आधारशी लिंक आहे त्यांच्याच खात्यात ही रक्कम जमा होणार आहे. म्हणजे तुमचं बँक खातं हे आधारशी लिंक असणे खूप गरजेचे आहे, तेव्हाच तुम्हाला ते पैसे भेटणार आहेत असे आव्हान करण्यात आलेलं आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर ते जे बँक खातं आहे ते आधारशी लिंक करा, म्हणजे तुम्हाला या योजनेचा लाभ भेटेल. आता बघा महत्त्वाची माहिती, आता एक माहिती मिळत आहे ज्यांनी 1 ऑगस्टला फॉर्म भरला आहे. 1 ऑगस्ट लक्षपूर्वक आहे का बरं, माहिती खूप महत्त्वाची आहे. 1 ऑगस्टला फॉर्म भरला आहे आणि तुमचं फॉर्म पेंडिंग किंवा इन रिव्ह्यू असेल तर 1 ऑगस्टला ज्यांनी फॉर्म भरलेला आहे, म्हणजे आता जुलैचा जो महिना आहे जुलै, या जुलै महिन्यात ज्यांनी फॉर्म भरले आहेत, या जुलैच्या महिन्यात ज्यांनी फॉर्म भरले आहेत त्यांना हे पैसे भेटणार आहेत पहिले 3,000 रुपये. ओके, 3,000 रुपये त्यांना भेटणार आहेत. परंतु 1 ऑगस्ट नंतर ज्यांनी फॉर्म भरला आहे, 1 ऑगस्ट नंतर ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांना सप्टेंबरमध्ये हप्ता दिला जाणार आहे. आणि 14 ऑगस्टपर्यंत जरी अप्रूव्हल असेल तर तुम्हाला पैसे भेटून जातील. 14 ऑगस्ट नंतर जरी तुमचा फॉर्म अप्रूव्हल झालेला असेल, म्हणजे 14 ऑगस्ट नंतर, ओके 14 ऑगस्ट नंतर जर तुमचा फॉर्म अप्रूव्हल झालेला असेल तर तुम्हाला पैसे भेटणार आहेत. तुम्हाला पैसे कधी भेटणार आहेत? सप्टेंबर महिन्यात. त्यामुळे आता खूप मोठं टेन्शन येणार आहे महिलांना. आता महिला काय म्हणतील की या महिलेला भेटलं मला भेटलं नाही, कारण आमचा फॉर्म माझा पण अप्रूव्हल आहे, त्या महिलाचा पण अप्रूव्हल आहे, मग मला पैसे का भेटले नाही, असे अनेक वाद आता महिला वर्गामध्ये होतील. आणि तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी कशासाठी बसलो आहे इथे, मी तुमच्यासाठीच बसलो आहे आणि तुम्हाला क्लिअर माहिती देण्यासाठीच बसलो आहे. बघा आता काय होणार आहे, 14 तारखेनंतर 14 ऑगस्ट नंतर आता अनेक जणांचे फॉर्म अप्रूव्हल झाले आहेत. त्यांना कसं वाटत आहे की 17 तारखेला माझे पैसे येऊन जातील, परंतु तुमचे पैसे येणार नाही. जर तुमचा फॉर्म अप्रूव्हल असेल परंतु तो 14 ऑगस्ट नंतर अप्रूव्हल झालेला असेल तर पैसे तुमचे सप्टेंबर महिन्यात भेटतील. तुम्हाला 4,500 रुपये मग सप्टेंबर महिन्यात भेटतील. परंतु ज्यांचे 14 ऑगस्टपर्यंत फॉर्म अप्रूव्हल झाले आहेत त्यांनाच फक्त हे पहिला जो हप्ता आहे 3,000 रुपयाचा तो हप्ता भेटणार आहे. आलं लक्षात? हे संपूर्ण क्लिअर तुमचं मी केलेलं आहे, त्यामुळे आता टेन्शन घेऊ नका. आणि 17 तारखेला समजेलच की कोणाच्या अकाउंटमध्ये पैसे देईल कोणाचे नाही, आणि त्याबद्दल मी पूर्ण तुम्हाला खुलासा पण देणार आहे. ओके, सो लाडकी बहीण योजनेसंदर्भात रोज काही ना काही अपडेट येत आहेत. सर्व अपडेट मी तुम्हाला सांगत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात अजून काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो. तर बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात तर नवनवीन बदल काही ना काही चालूच आहे. ज्यांचे फॉर्म अजून भरले गेले नाही त्यांना पुन्हा सांगत आहे 31 ऑगस्ट ही तारीख देण्यात आलेली आहे. पटापट अर्ज भरा, वेबसाईटवरती भरा. आता ॲप क्लिअर चालत नाही, त्यामुळे तुम्हाला वेबसाईटवरती जायचं आहे, वेबसाईटवरती अर्ज भरून टाकायचा आहे. जरी तुम्हाला जमत नसेल तर सेतूमध्ये जा, कुठेतरी कॅम्प्युटर कॅफेवरती जा, तिथे जा आणि तिथे फॉर्म भरा तुम्ही. कारण तुमचा फॉर्म अजून भरला गेलेला नसेल तर लवकरात लवकर करा, ते मग तुम्हाला लाभ भेटणार नाही. 31 ऑगस्टपर्यंतच ती तारीख देण्यात आली आहे. चला पटापट सर्वांनी फॉर्म भरून टाका, ज्यांचे फॉर्म बाकी असतील त्यांनी. तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. मी अनिल पाटील येथेच थांबतो. जरी काही नवीन अपडेट लाडकी बहीण योजनेसंदर्भात असेल तर तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद.